नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवखरे. वाई शहरातील वाहतूक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून महागणपती घाट येथील पुलावर होणाऱ्या सततच्या कोंडीबाबत वाई पोलिसांनी थेट नगरपालिकेला जबाबदार धरत कडक शब्दात सूचना दिल्या आहेत. या संदर्भात वाई पोलीस स्टेशनकडून नगरपालिकेला लेखी पत्र दिले आहे. महागणपती घाट परिसरातील अरुंद पूल आणि रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली अनधिकृत दुकाने, फेरीवाले तसेच महागणपती दर्शनासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. त्यामुळे वाहनांची संख्या वाढलेली आहे. यामुळे वाहतूक अक्षरशः ठप्प होत आहे. रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत असून अपघातांचा धोका वाढल्याचं पोलिसांनी नमूद केलेलं आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिकेवर राहील असा स्पष्ट इशारा देण्यात आलेला आहे. वाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी मुख्याधिकारी वाई नगरपालिका यांना पाठवलेल्या पत्रात शहरातील बेशिस्त, वाहतूक, अतिक्रमणांमुळे निर्माण झालेला धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधोरेखित केला आहे. विशेषतः महागणपती घाटपुलावर संरक्षण कठडे नसणे, पार्किंगचा अभाव आणि रस्त्यावर अडथळे ही मोठी समस्या असल्याचे पत्रात नमूद केले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी नगरपालिकेकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली असून त्या शहरात नियोजित पार्किंग व्यवस्था उभारणे, रस्त्यांवर पांढरे पट्टे मारणे, गरजेच्या ठिकाणी गतिरोधक बसवणे, नो पार्किंग फलक लावणे तसेच महागणपती घाट आणि आसपासची सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्याचा समावेश आहे. जर अतिक्रमणांवर वेळीच कारवाई झाली नाही तर त्यातून अपघात किंवा जीवितहानी झाली तर संबंधित प्रकरणी संपूर्ण जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर निश्चित केली जाईल असंही पोलिसांच्या पत्रात ठामपणे नमूद करण्यात आले आहे. या पत्रामुळे आता वाई नगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाते की केवळ कागदोपत्रीच कारवाई होते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवखरे यांचा रिपोर्ट.